जय जय रामकृष्ण हरी. भक्ता हो, कधी एखादा अभंग आपण शांतपणे म्हणत बसतो आणि अचानक डोळे पाणावतात, हृदय धडधडतं, शरीराला शहारे येतात आणि वाटतं कोणीतरी माझ्या शेजारी बसतंय. हा अनुभव स्वप्न नसतो, हा धक्का असतो भक्तीचा, प्रेमाचा आणि विठ्ठलाच्या जिव्हाळ्याच्या स्पर्शाचा. आज आपण असा एक अभंग, त्यात दडलेलं रहस्य आणि त्याचा जप करताना भक्तांना दिसलेले अद्भुत अनुभव जाणून घेणार आहोत, जे ऐकून अंगावर रोमांच उभे राहतील. या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत या अभंगाचा गूढ, भक्तांना आलेले प्रत्यक्ष अनुभव, अभंगाच्या प्रत्येक ओळीचा आध्यात्मिक अर्थ, अचानक दिसणाऱ्या गोष्टींचं रहस्य, देव दिसतो का, कसा दिसतो, भक्तीची प्रखरता मनात काय बदल घडवते, हा अभंग कधी आणि कसा म्हणावा, विठ्ठलाचा स्पर्श का जाणवतो, रडत रडत घेतलेली भक्ताची हाक देव का ऐकतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे सनातन धर्म माहिती या भक्तिभावाने ओथांबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. अभंग. आळंदीचा श्रीनाथ, आळंदीचा श्रीनाथ, पंढरीचा विठ्ठलनाथ, जाईन मी धावा करीत, जाईन मी धावा करीत, राख रे माझी लाज. आळंदीचा श्रीनाथ, पंढरीचा विठ्ठलनाथ, जाईन मी धावा करीत, राख रे माझी लाज. हा अभंग तुकाराम महाराजांच्या परंपरेत वारकऱ्यांनी गायलाय. एकच हाक, राख रे माझी लाज. हे शब्द देवाला फक्त बोलले जात नाहीत, ते देवाच्या हृदयाला भेटून जातात. सखोल अर्थ. आळंदीचा श्रीनाथ, भक्तांच्या मनातील धाव. भक्ता हो, मनात जेव्हा दुःख असतं, कुटुंबात तणाव असतो, नशीब उलटं चालतं, तेव्हा मन धाव घेतं श्रीनाथाकडे, ज्ञानेश्वरांकडे, विठ्ठलांकडे. याच धावेत देवाला हाक मारली की कधी कधी अचानक एक दिव्य अनुभव येतो. राख रे माझी लाज, जीव तोडून केलेली हाक. हा शब्द विठ्ठलाला शरण जाण्याची परम अवस्था आहे. या क्षणी, याच ठिकाणी अनेक भक्तांना अद्भुत दृश्य दिसतात. काही भक्त म्हणतात, अभंग म्हणता म्हणता माझ्या समोर विठ्ठल उभा दिसला. काही म्हणतात, एक हात डोक्यावर फिरवल्यासारखं वाटलं. काही म्हणतात, मी एकटाच होतो, पण खोलीत कुणीतरी शांतपणे उभा आहे असं जाणवलं. ही कल्पना नाही भक्ता हो, ही उपस्थिती आहे. धक्कादायक भक्त अनुभव. अंधारातून प्रकाश. एक वृद्ध आई, पुण्यात राहणारी, दररोज हा अभंग मनापासून म्हणायची. मुलगा आजारी, घरात चिंता, आणि एक दिवस अभंग म्हणताना ती रडत म्हणाली, देवा राख माझी लाज, मी आता काही करू शकत नाही. तेवढ्यात ती सांगते, माझ्या खोलीत अचानक एखाद्याचा स्पर्श जाणवला. चेहरा उचलून पाहिलं तर मला विठ्ठलाचे पाय दिसले, बाकी काही नाही, फक्त पाय. त्या दिवशी तिचा मुलगा बरा होण्याची प्रक्रिया सुरू झाली. अनुभव दुसरा. रडत रडत विठोबाचा आवाज. एक तरुण वारकरी रोज 10 वेळा हा अभंग म्हणायचा. एका दिवशी रात्री अभंग म्हणताना अचानक त्याला कानात आवाज आला, घाबरू नकोस रे, आहे मी तुझ्या जवळ. त्याला वाटलं स्वप्न आहे, पण आवाज पुन्हा आला आणि त्या रात्रीनंतर त्याचं आयुष्य बदललं. अनुभव 3. मंदिरात उभा असलेला नजरेआड विठू. एका भक्ताने सांगितलं, पंढरपुरात विठोबा दर्शनात गर्दी होती. मी हा अभंग म्हणत होतो, अचानक गर्दी शांत झाल्यासारखी वाटली आणि विठ्ठल माझ्या अगदी 3 पावलांवर उभा, हात कमरेवर आणि हसू. तो म्हणतो, मी डोळे चोळले, पुन्हा पाहिलं आणि ते गायब झाले. भक्ता हो, अभंग म्हणताना दिसणाऱ्या गोष्टी हे भास नाहीत, हे भक्तीच्या प्रखरतेचा परिणाम आहे. जेव्हा मन पूर्णतः शरण जातं, देव स्वतः पुढे येतो.
जेव्हा डोळ्यातून अश्रू वाहतात, मनातील वणवा विठोबाचं शांत करतो, जेव्हा शहारे येतात देव उपस्थिती दाखवतो, आणि जेव्हा अचानक काही दिसतं, त्याचा अर्थ फक्त एक, विठोबा त्रिवेणीच्या वेशीवर नसतो, तो तुझ्या मनातच उभा असतो. भक्ताहो, देव दर्शन देतो की नाही यावर वाद घालू नका. ज्या भक्ताने एकदा हृदयाने हाक मारली त्याला देव स्वतः मिळतो. विठ्ठलाला शब्दांनी नाही मिळत, तो हाकेमध्ये मिळतो, अश्रूंमध्ये मिळतो, आणि या अभंगामध्ये तर तो पावला पावलावर चालत येतो. भक्ताहो, ही कथा, हे अनुभव जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. अजून सबस्क्राईब केला नसेल तर आता लगेच करा, कारण दररोज आम्ही अशाच भक्तिमय कथा, अनुभव, अभंगाचे गूढ तुम्हाला पोहोचवतो. कमेंटमध्ये एकदा लिहा विठ्ठल विठ्ठल. कदाचित आजच विठू तुमच्या मनात हात ठेवून जाईल. जय जय रामकृष्ण हरी.